Hello students, today we are going to see last topic of this chapter 11, magnetic materials. What is the name of the topic? Magnetization and magnetic intensity. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? आपण मॅग्नेट बनवतो वेगवेगळ्या मटेरियल्सच्या. आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल्स माहित आहे. आयर्न, कोबाल्ट, निकेल, these are the pure magnetic materials, and from these so many alloys are also made that also acts as a magnet, so that also acts as a magnet. But all the materials, when we are doing them magnet, they does not acquire magnetism of same strength. म्हणजे काय? आयर्न, कोबाल्ट, निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत, त्यांच्यापासून चुंबक बनवता येतो, किंवा त्यांचे सो मेनी अलॉईज आहेत त्यांच्यापासून पण चुंबक बनवता येतो. चुंबक बनवणे म्हणजे काय की त्या मटेरियलमध्ये चुंबकीय प्रॉपर्टीज, गुणधर्म टाकणे. मग सगळ्या पदार्थांमध्ये सारखेच स्ट्रेंथचे, शक्तीचं, चुंबकीय किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ अचीव करता येईल का? सगळे सारखेच स्ट्रॉंग मॅग्नेट बनतील का? नाही. काही कमी स्ट्रेंथचे बनतील, काही जास्त स्ट्रेंथचे पण बनू शकतील. मग आता त्यालाच म्हणतात मॅग्नेटायझेशन. की एखादं मटेरियल, आता सोपा रस्ता मॅग्नेट बनवायचा आहे, तर काय करायचं? हा सोलेनॉइड आहे असा. या सोलेनॉइड मध्ये याला करंट सप्लाय केलेला असतो किंवा बॅटरी, आणि याच्यामध्ये असा ज्या पदार्थाला तुम्हाला मॅग्नेटाइज करायचंय तो पदार्थ इथं ठेवून देतात मध्ये. आणि किती वेळ, जितकं स्ट्रेंथ तुम्ही करंटचे ठेवणार, त्याच्यानंतर जितका वेळ जास्त त्याला तिथं मध्ये ठेवणार, तितकं तो स्ट्रॉंग मॅग्नेट बनेल. मग तो किती स्ट्रॉंग बनणे, 25% बनणे का 75% बनणे का 100% बनणे, याला म्हणतात मॅग्नेटायझेशन. म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये चुंबकत्व आणणे. किती टक्के आलं? तर जसं एखाद्या टाकीमध्ये 1000 लिटरची टाकी आणि 250 लिटर आपण भरली, तर बाकी खाली आहे ना. मग भरली किती? 1/4. तसं एखाद्या चुंबकीय मटेरियलला, मॅग्नेटिक मटेरियलला तुम्ही मॅग्नेट बनवायला निघाले, त्याला तुम्ही सगळ्या कंडिशन दिल्या, म्हणजे सॉलिनॉइड मध्ये ठेवलं, करंट वगैरे दिलं, आणि अपेक्षा केली की तो चुंबक आता बनेल. पण तो किती प्रमाणात बनेल? 25% का 50% का? आता याच्याच एवढं अजून दुसरं मटेरियल टाकलं, ते याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिझम त्याने ॲक्वायर केलं, तर त्याचं मॅग्नेटायझेशन जास्त. मग हा एक मॅग्नेटायझेशनचा कॉन्सेप्ट आहे. समजलं? मॅग्नेटायझेशनचा अर्थ किती प्रमाणात तो पदार्थ मॅग्नेटाइज झाला, हा मधला बघा. तर बघा, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे चुंबकीय तीव्रता. इंटेन्सिटीचा अर्थ काय होतो? तीव्रता, स्ट्रॉंगनेस. तर बघा, काही एवढे छोटेसे चुंबक असतात, पर्सचे किंवा मोबाईलच्या पॉकेटचे, फटक्यात असे चिपकतात तर निघतच नाहीत. आणि काही मोठे मोठे असतात तरी ते स्ट्रॉंग नसतात. मग हे काय की त्यांचं कमी व्हॉल्यूम मध्ये जास्त मॅग्नेटिझम जर असेल, तर त्याचं मॅग्नेटायझेशन ची व्हॅल्यू जास्त आहे, mz ची व्हॅल्यू जास्त आहे, असं याचा अर्थ आहे. छोटे छोटे पण भेटतात. काही गोल फोटो कपाटाला चिपकवतात, त्याच्या मागे असे सर्कल सारखे भेटतात, सेल सारखे दिसतात, एकदम छोटे छोटे पण स्ट्रॉंग पण असतात. काही मोठे असून सुद्धा स्ट्रॉंग नसतात, मग त्यांचे मॅग्नेटायझेशन कमी असतं. समजलं मॅग्नेटायझेशनचा अर्थ? ॲट अ टाइम 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये. तर बघा, वी हॅव सीन दॅट
आता आपण एक व्हिडिओमध्ये पाठवलं होतं मी, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. तर काही मटेरियल्स मध्ये चुंबकत्व येतं, काहींमध्ये येतच नाही, किती पण प्रयत्न केला. मग काहींमध्ये येतं तर काय येतं, व्हॉट इज द रिजन, ते सांगितलं होतं. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि स्पिन मॅग्नेटिक मोमेंट 40 मिनिटाचे क्लिप होते. मोठा म्हणजे डबल डिस्कस केलं होतं. आणि एक कसं ॲटम दाखवला होता, त्याच्यात न्यूक्लियस आहे, ही पहिली ऑर्बिट आहे, मग एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉनची एक पेअर बनली, याला कॅन्सल करणारी अजून हा इकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि याची एक पेअर बनली, तर यालाही कॅन्सल करेल. पण एखाद्या इलेक्ट्रॉनची एखादी पेअरला कॅन्सल करणारा कोणीच नाही, तर हे कॅन्सल होऊन हे राहिलं ते रिझल्टंट किंवा नेट डायपोल, हा डायपोल म्हणून काम करेल हा ॲटम. आणि जितके असे अनपेअर्ड हा अनपेअर्ड आहे, हा पेअर्ड आहे, तो कॅन्सल करतो. जर सगळेच एकमेकांना कॅन्सल करणारे राहिले तर त्या ॲटम मध्ये चुंबकीय गुणधर्म येत नाही. पण त्याच्यामध्ये असे हे 2-3 जास्त राहिले की ज्यांना कॅन्सल कोणी केलंच नाही. हे जितके जास्त असतील अनपेअर्ड, त्याला म्हणतो आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, तर ते जास्त चुंबकीय प्रॉपर्टी शो करतात आणि त्यांच्यामध्ये चुंबकत्व येतं. आणि मग हे आयर्न कोबाल्ट निकेल जे आहे त्यांच्यामध्ये अशी सिच्युएशन असावी त्यांची इलेक्ट्रॉन प्रोटॉनची, म्हणूनच त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम येतो किंवा ते मॅग्नेट बनतात. बरोबर. तर बघा, वी हॅव सीन दॅट ॲटम्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे जे दोन काढले हे अनपेअर्ड आहे, हे जे दोन काढले मी हे याला ती कॅन्सल करते, ऑपोजिट जर असेल कॅन्सल करते, म्हणजे ती पेअर्ड आहे. पण ज्या दोन अशा आहेत त्या अनपेअर्ड आहेत, मग त्यांची टोटल एकच मोठी डायपोल मोमेंट तयार होते, दोघांची मिळून एकच, आणि तो डायपोल मोमेंट तयार होते, म्हणजे तो मॅग्नेट सारखं काम करतो. त्याला छोटेखानी मॅग्नेट असं म्हणतात किंवा ॲटॉमिक मॅग्नेट पण म्हणतात. तर लक्ष द्या, वी हॅव सीन दॅट आपण पाहिलेलं आहे. आता जो सकाळचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये अनपेअर्ड आणि पेअर्ड परत समजावलेलं आहे, अशी छोटीशी फिगर काढून. तर विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव नेट मॅग्नेटिक मोमेंट. अनपेअर्ड जर असतील तर त्याला रिझल्टंट नेट डायपोल मोमेंट असेल. पण पेअर्ड जर असतील, फक्त पेअर्डच असतील, अनपेअर्ड बिलकुलच नसेल, तर त्याला नेट डायपोल मोमेंट 0 असते. हा, अनपेअर्ड असतील तर त्याला काहीतरी काहीतरी नेट मॅग्नेटिक मोमेंट असेल. मग इन अ बल्क मटेरियल, बल्क म्हणजे काय, कोणत्याही मटेरियलचा गाभा मधला भाग, त्याला आपण बल्क मटेरियल म्हणतो. तर बल्क मटेरियल कोणत्याही, इन एनी बल्क मटेरियल, कोणत्याही भरीव मटेरियल मध्ये these moments add up. या दोघं मोमेंट्स काय झाल्या, ऍड झाल्या. ऍड म्हणजे एकत्र, दोघांची डायरेक्शन सेम आहे तर ते ऍड झाल्या. लक्षात ठेवा, इन बल्क मटेरियल ते ऍड अप म्हणजे दोघांपासून ची एक बनवली, दॅट इज ऍडिशन टोटल. दे ऍड अप व्हेक्टोरियली. पण त्यांचं जी ऍडिशन होती की साधी सोपी अल्जेब्रिक नाही होती, व्हेक्टर ऍडिशन. And they can give a net magnetic dipole moment, आणि त्यांच्यापासून एक डायपोल मोमेंट तयार होते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे डायपोल तयार झाले. which is नॉन झिरो, की जी डायपोल मोमेंट 0 नसेल, म्हणजे काहीतरी चुंबकत्व आहे त्याच्यामध्ये. डायपोल मोमेंट 0 असलं म्हणजे चुंबकत्व नसते, आणि डायपोल मोमेंट नॉन झिरो असलं म्हणजे काहीतरी चुंबकत्व असते. आता ही डेफिनेशन मॅग्नेटायझेशनची व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इट इज. मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी 4 मार्काला हा टोटल प्रश्न जसाचा तसा विचारला गेलेला आहे. तर बघा, रेशो कोणाकोणाच्या नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय, एकूण डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. त्याला काय म्हणतात, मॅग्नेटायझेशन. द रेशो ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. आता एवढं मोठं मटेरियल घेतलं
आणि डायपोल मोमेंट कमी आहे, व्हॉल्यूम जास्त आहे, टाकी भरपूर मोठी आहे पण पाणी कमी आहे, बरोबर. तसं मटेरियल ची डायपोल मोमेंट व्हॉल्यूम मोठं आहे आणि डायपोल मोमेंट कमी आहे, तर त्याची स्ट्रेंथ मॅग्नेटायझेशन हे कमजोर असेल. म्हणजे आपण व्हॉल्यूम कमी, हा रेशो केव्हा जास्त असेल, mz केव्हा जास्त असेल, हा डिनॉमिनेटर लहान, न्यूमरेटर मोठा. हा येते की लक्षात, व्हेरी सिंपल. तर नेट मॅग्नेटिक मोमेंट इज ग्रेटर इन अ स्मॉलर व्हॉल्यूम देन मॅग्नेटायझेशन इज ग्रेटर. हा mz, मॅग्नेटायझेशन इज डिनोटेड बाय लेटर m suffix z, small z. m net, net magnetic dipole moment त्या मटेरियलची अपॉन v फॉर व्हॉल्यूम. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. समजलं. मग मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन बिलकुल सोपी. रेशो ऑफ नेट डायपोल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. ते मटेरियलचं व्हॉल्यूम ते 1 किलो आपलं किती आहे इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. समजलं. मग आता याचं युनिट mz चं SI युनिट काय आहे, एंपियर पर मीटर. आता हे बघा, m चं आपण m चं काढलं होतं SI युनिट, ते लिहा आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब अपॉन करा, ते एरियाचा जो असेल तो कॅन्सल होईल. आपण डायपोल मोमेंटचं SI युनिट I A वरून तयार केलं होतं बघा. I म्हणजे काय, एंपियर, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. हे फक्त डायपोल मोमेंटचं आहे, या m चं आहे वरच्याचं, आणि आपण व्हॉल्यूमचं m क्यूब. मग याचे 2 पूर्ण गेले आणि याच्यातले 2 गेले, एक शिल्लक, एंपियर मीटर. समजलं हे कसं आलं. आता बघा, डायमेन्शन काय असतील हे तुम्ही तयार करू शकता, करू शकणार की नाही फॉर्म्युल्यावरून. हा करंट वरती आहे I1 बस आणि अपॉन मीटर आहे L, खालचा वरती पाठवला तर -1, बाकीचे 0. मास टाइम 0, संबंधच नाही मास टाइमचा. आता इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही mz काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर. आता कन्सिडर रॉड. आता बघ, हे झालं मॅग्नेटायझेशन विषय. लक्ष द्या, आपल्याला वेळ कमी. तर कन्सिडर अ रॉड ऑफ सच अ मटेरियल. एक रॉड घ्या, असं कोणत्या तरी एका मटेरियलचा, पण कोणता मॅग्नेटिक आहे तर तो इथं ठेवा. कन्सिडर अ रॉड ऑफ सच अ मटेरियल विथ सम नेट मॅग्नेटायझेशन, म्हणजे त्याला काहीतरी मॅग्नेटायझेशन असेल म्हणजे तो चुंबक बनवता येईल. प्लेस्ड इन अ सोलेनॉइड विथ n टर्न्स. सोलेनॉइड मध्ये त्याला काय केलं, ठेवून दिला, की ज्या सोलेनॉइडला किती टर्न्स आहेत, n टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे काय, 1 सेंटीमीटर मध्ये किंवा 1 मीटर मध्ये जितके नंबर ऑफ टर्न्स आहेत, टोटल लेंथ ही, आणि टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ, दॅट विल गिव्ह यू टर्न्स पर युनिट लेंथ, बरोबर. तर एका युनिट लेंथला 1 सेंटीमीटरला किती टर्न आहेत, 3 आहेत का 4 आहेत. तर जास्त असतील तर ही व्हॅल्यू जास्त आहे ना, बरोबर. म्हणजे स्ट्रेंथ हा स्ट्रॉंग मॅग्नेट बनेल, आणि विरळ असतील, हे मोकळे असतील तर कमी स्ट्रेंथ, कमी तयार होईल, त्याच्यामध्ये चुंबकत्व कमी. मग n टर्न्स पर युनिट लेंथ अँड कॅरिंग करंट आहे, आणि त्याने करंट व्हायला पाहिजे ना, तरच तो चुंबक बनवेल. हा कॅरिंग करंट आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज. आता आपण एक लूप घेतला होता बघा, A to B, B to C, C to D, D to A. तर inside magnetic field, inside the solenoid magnetic field is strong, outside and perpendicular it is 0. magnetic field म्हणजे इनसाइड जास्त असतं, आणि ते किती असतं, B0 is equal to μ0 NI इतकं असतं. हा फॉर्म्युला आपण अगोदर शिकलेला आहे, बरोबर. ते 40 मिनिटांच्या क्लिप मध्ये हा आहे, B0 is equal to μ NI. आता इथं let us denote the magnetic field due to the material kept inside the solenoid by Bm. काय सांगितले बघा, let us denote the magnetic field. या मॅग्नेटिक फील्डला जे मटेरियल मध्ये ठेवलेले सोलेनॉइडच्या मध्ये, हा सोलेनॉइडने तयार केलेले जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण Bm समजूया.
बघा हा काय अर्थ आहे याचा समजला का? लेट अस डिनोट, लक्ष इकडे, लेट अस डिनोट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द मटेरियल. मटेरियल मुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं की जो केप्ट इनसाइड द सोलेनॉइड आहे त्याला Bm एवढं त्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे असं मानूया. thus the net magnetic field inside the rod can be expressed as, मग रॉड मध्ये किती असेल? आता सोलेनॉइडचं इतकं प्लस त्याचं स्वतःचं Bm, कारण तो मटेरियल जो आहे तो मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये आधीच चुंबकीय प्रॉपर्टी थोड्याफार आहे, फक्त स्ट्रॉंग नाही. मग त्याचं स्वतःचं रॉडचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते Bm आणि सोलेनॉइडचं जे आहे ते किती आहे इनसाइड द सोलेनॉइड Bg, आणि त्याची व्हॅल्यू μ0n असते हे आपण फाइंड आउट केले. मी दोघांची टोटल केली तर टोटल मॅग्नेटिक फील्ड thus the net or total magnetic field inside the rod मध्ये can be expressed as B is equal to B total is equal to magnetic field due to solenoid plus magnetic field due to material, rod material which is plus. It has been observed that असं दिसून आलेलं आहे की practically Bm is proportional to magnetization M. याच्यामध्ये या रॉड मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड तयार होणे हे कोणावर डिपेंड आहे? प्रोपोर्शनल आहे मॅग्नेटायझेशन, त्याच्या मॅग्नेटायझेशनची पॉवर किती तो ॲक्वायर करतो मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल. मग Bm ची व्हॅल्यू, या Bm ची व्हॅल्यू μ0m असते. आता इथं Bm इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटायझेशन ना, म्हणून हा कॉन्स्टंट इक्वालिटीचा μ0 पुट अप केला. वेअर μ0 इज द परमेबिलिटी ऑफ द फ्री स्पेस और व्हॅक्यूम. हे Bm ची व्हॅल्यू μ0 बस. ही Bm ची व्हॅल्यू इथं टाका या इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा. B0 ची व्हॅल्यू काय आहे? μ0n आहे, टाकली. B इज इक्वल टू हेच बनवायचं आपल्याला. B इज इक्वल टू μ0n आहे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू μ0m. हे कुठून बनवलं? इथून बनवलं, ह्या लाईन वरून. समजलं ना? आता ही व्हॅल्यू टाकली, याच्यातला μ0 कॉमन सॉरी अजून ni ची व्हॅल्यू h असते. आता ही तुमच्यासाठी नवीन आहे, ni ची व्हॅल्यू h असते. तर n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, नॉट टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सोलेनॉइड, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. μ0 is the permeability of vacuum or free space. I is the current flowing through the solenoid. μ0 is the permeability, m is the magnetization of the material which is kept inside the solenoid. मग या ni ची व्हॅल्यू h टाकली का? काय आहे h? where h is ni called magnetic field intensity. h काय म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. h याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. आता बघा μ0 कॉमन घ्या, राहिला काय? h प्लस m आणि इकडे लेफ्ट साइड जस्ट तसे. आता हा μ0 इकडे डिवाइड करा b अपॉन μ0, तिकडे काय शिल्लक राहिलं? राइट साइड h प्लस m. याच्यावरून परत या इक्वेशन वरून परत h ची व्हॅल्यू फाइंड करा. कशी फाइंड करणार? हा m तिकडे पाठवा, याच्यातून तो काय होईल? सबट्रॅक्ट होईल. मग h मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता, हा किती स्ट्रॉंग बनेल. मग हे समजलं हे कसं आलं? h इज इक्वल टू b अपॉन μ0 मायनस m. लेट इट बी इक्वेशन नंबर 4. आता इट इज ऑब्झर्व्ड दॅट, अजून असं दिसून आलेलं आहे, आढळून आलेलं आहे की h इज नॉट टू स्ट्रॉंग, नॉट टू स्ट्रॉंग. तो खूपच स्ट्रॉंग असेल असं नाही. द मॅग्नेटायझेशन m इंड्यूस्ड इन द मटेरियल, पण असं दिसून आलेलं की h इज नॉट टू स्ट्रॉंग. h हा फार जास्त नाही. मग द मॅग्नेटायझेशन m या मटेरियल मध्ये जे चुंबकत्व आलं, इंड्यूस झालं, उतरलं, तर ते m द मॅग्नेटायझेशन m इंड्यूस्ड म्हणजे त्याच्यामध्ये उतरलं.
इन द मटेरियल इज प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. असं दिसून आलेलं आहे की M आणि H यांचं नातं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. म्हणून मग त्याला इक्वॅलिटीसाठी हा झाय पुटअप केलेला आहे. हा XI झाय. हा X असा काढायचा बघा, एक छोटा काढायचा आणि दुसरा मोठा काढायचा असा. लक्षात ठेवा, असं लेटर बघा पुस्तक मध्ये कसा काढलेला आहे. हा असा मोठा X काढायचा झाय H. हे कुठून आणलं हे सांगतंय की H डिपेंड्स ऑन M. म्हणजे M इज इक्वल प्रोपोर्शनल टू H. And for equality, psi is called magnetic susceptibility. आता susceptibility चा अर्थ काय होतो? Susceptible म्हणजे बळी पडणे. Susceptible म्हणजे काय? बळी पडणे. Magnetic susceptibility म्हणजे काय? या सोलेनॉइड मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या फील्ड मुळे तो रॉड चुंबक झाला, मॅग्नेट झाला, म्हणजे तो बळी पडला. मग किती प्रमाणात बळी पडला दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. त्याला चुंबक बनवायला ठेवला आपण, पण किती त्याने ऐकलं त्या फील्डचं. ऐकलं म्हणजे बळी पडणे. बळी पडण्याचा अर्थ समजतो की नाही? ससेप्टिबिलिटी. मग झाय इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. हा उच्चार लिहिण्याची गरज नाही, तो लेटर लिहायचा पण तुम्ही काही पण म्हणा तुम्हाला, पण लिहिलेले आहेत नोटेशन्स, काही सोल्युशन्स वगैरे मध्ये मिळतात. तर आता बघा M ची व्हॅल्यू काय झाय आहे. ही व्हॅल्यू कुठे टाका? 4 मध्ये टाका. बघा कुठे दिस व्हॅल्यू कोणती? दॅट इज M इज इक्वल टू झाय H इन इक्वेशन 3. हा इक्वेशन 3 कुठे केलं? हा उलट सुलट झालं काहीतरी, याच्यामध्ये टाकूया. मग आता बघा हे 3 असावं, हे 3 असावं. या 3 मध्ये पुटअप केले तर बघा B जसाच्या तसा, μ0 जसाच्या तसा, H जसाच्या तसा, M ची व्हॅल्यू काय पुटअप केली? झाय H. हा H म्हटलंय की नाही, M ची व्हॅल्यू झाय H पुटअप करा. आता याच्यात H काय करा? कॉमन घ्या. μ0 तर ऑलरेडी होताच कॉमन. मग H कॉमन घेतला, राहिलं काय इथं? इथं काहीच नाही म्हणजे 1 आणि इथं झाय, तर 1 प्लस झाय. Psi is the magnetic susceptibility, H is the magnetic field intensity. लक्षात ठेवा. आणि B is the magnetic field strength. हे मेन आहे B. आता हा H कॉमन घेतला, हे आलं. आता बघा हा H जसाच्या तसा, μ0 जसाच्या तसा, आणि ही जी ब्रॅकेट आहे 1 प्लस झाय, त्याच्या बदल्यात μr टाकला. बघा μ0 जसाच्या तसा, H जसाच्या तसा, राहिला काय? ब्रॅकेट बद्दल आपण μr टाकला. ब्रॅकेट म्हणजे 1 प्लस झाय, त्याच्याबद्दल μr पुटअप केला, μ सफिक्स आहे. आता μr काय आहे? हा वेअर μr 1 प्लस झायची व्हॅल्यू μr इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. याला म्हणतात रिलेटिव्ह परमिएबिलिटी. ही परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम आहे, ही आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आता याच्यामध्ये जे जे जसं जसं ते व्हॅल्यू देतील ती गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची असते. बरोबर? फॉर्म्युला फक्त मेन माहिती असणे गरजेचे. तर μr इज द रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द सबस्टन्स. ऑल्सो B ची व्हॅल्यू μh असते. इथं बघा B ची व्हॅल्यू काय असते? μh असते. आपण वापरली कुठेतरी. B ची व्हॅल्यू μh असते. B is directly proportional to H. B ची व्हॅल्यू μh असते, where μ is the magnetic permeability of the material and H is the magnetic field intensity. मग μ is equal to μ0 into μr. आता इथं हा जो μ आहे हा कोणाबद्दल आहे? त्याची व्हॅल्यू लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे कुठून आलं? हे बघा याची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? μ0 μr ची व्हॅल्यू काय टाकायची आहे? μ. याची फक्त μ टाकली बघा. हा H जसाच्या तसा, B जसाच्या तसा. याच्यापासून याची व्हॅल्यू पुटअप करून हे बनलं. त्याने खालीवरती सांगितलंय. तुम्ही हे आधी लिहिलं तरी चालेल.
तर वेळ समजलं की नाही, याच्यापासून हे कसं आलं, हा बी जसाच्या तसा म्यू 0 इंटू म्यू आर काय पुटअप केलं म्यू, तो म्यू इथं आणि याचं जसाच्या तसा वेअर म्यू इज कॉल्ड मॅग्नेटिक परमेबिलिटी, टोटल परमेबिलिटी आहे मॅग्नेटिक ऑफ द मटेरियल. मग म्यू 0 अजून ह्या म्यू 0 इंटू म्यू आर कोणाबद्दल आपण वापरलेला आहे, हा म्यू 0 जसाच्या तसा, हा म्यू 0 जसाच्या तसा, हा बघा हा म्यू 0 जसाच्या तसा. आणि म्यू आर कोणाबद्दल वापरताय आपण, म्यू आर 1 प्लस एक्स आय झाय किंवा एस आय साय वेगळा असतो ना, असा त्रिशूळ सारखा तो वेगळा असतो. समजलं मग. तर हे इक्वेशन जे पण आहे ते सगळे कामाचे, ते लर्न ठेवा. ओके, नाउ विल स्टॉप हियर. मॅडम काय आल्या नाही अजून.